विश्वास व्यक्त केला. कसं कॅल्क्युलेशन वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती दिसते राज्यात? नाही, कॅल्क्युलेशन मी एवढं सांगितलं की लोकसभेला आम्हाला 65% जागा मिळाल्या, त्यावरून आता 65% झालं तर आकडा 183 होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतील याच्याकरता आमचा प्रयत्न चालेल. साधारण प्राथमिक फॉर्म्युला काय ठरलेला आहे तो जागांसंदर्भात? काय आता मुंबईमध्ये तुम्ही 18 जागांची मागणी केली. जाहीरपणे बोलता येणार नाही. ही चर्चा बंद खोलीतच होणार. त्याची सुरुवात काल झालेली आहे. आमचं आकलन आम्ही करतोय की आपल्या कुठल्या चांगल्या जागा आहेत, कोण उमेदवार आहे, पण याची जाहीर वाच्यता आत्ता करता येणार नाही. जेव्हा आमचं फायनल ठरेल त्यावेळेला आपण ज्या वेळेला मागं जी पत्रकार परिषद घेतली होती तशी घेऊन आपण सगळी फॉर्म्युला कोण कुठं जागा लढणार आहे ते तयार करू. आत्ता सांगणं अवघड आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असं काही ठरलंय का? बाबा तुम्ही म्हणलाय की ज्यांचं बहुमत जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल, पण संजय राऊत म्हणतात की आता चेहरा द्यायला हवा, एक आश्वासक चेहरा हवा. त्यांचा इशारा उद्धव ठाकरेंकडे. आता बघा, ठीक आहे, मी त्यावर काय बोलणं हे उपयुक्त ठरणार नाही, परंतु दिल्लीमध्ये काही भेटी झाल्या तो विषय संपला. आता बाबा बंददार चर्चा झाल्यामुळेच 2-3 सरकार झाले गेल्या 5 वर्षामध्ये, तर यावेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमच्याकडून तरी उघड होणार की बंददार? आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे श्रेष्ठी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील. अर्थज्ञानी संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव पुढं करा मागणी करतायत. हे पॉसिबल आहे मवियामध्ये? मी काय बोलणार नाही त्यावर. मी तेव्हा सांगितलं त्याच्यापेक्षा आणखी काय बोलायची गरज असं वाटत नाही मला. पण हे जागा वाटपाची चर्चा जाहीरपणे होऊ शकत नाही. ही बंद खोलीत होते. मागच्या वेळेला दुर्दैवाने फार वेळ लागला. आता लवकर करा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच जर झाली तर बरं होईल. आणि समजा संपूर्ण जरी चर्चा झाली नाही तर 90% झाली, 95% झाली तर ती जाहीर करून टाकली पाहिजे. लोकांना कामाला जायला सांगितलं पाहिजे. बाकीचे मग मुद्दे असतील ते आणखी राहतील, मग नंतर घेता येतील. असं काही ठरलं का 2 टप्प्यात होईल? अगोदर जे विद्यमान आमदार आहेत त्यांची आणि मग उरलेल्या जागा? असं काही नाही ठरलेलं, पण त्या दृष्टीने होऊ शकते अशी चर्चा. सुरुवात कधी होईल? सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली. परवा दिवशी पहिली बैठक झालेली आहे 3 पक्षांची. आमची बैठक तर होत राहते. प्रत्येक पक्ष आपापल्या बैठका घेत आहे. त्यांनी आपापली रणनीती ठरवलेली आहे. आता तिघांनी बसून एकमेकांसमोर करायची सुरुवात परवा दिवशी झालेली आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. रिजनल साखर कारखान्यातील अंतराचे ऑर्डर बंद करा. सर्व वर्ग पालिकेची
भारताला स्वातंत्र्य 76 वर्ष झाली. शेतकऱ्याच्या, कामगाराच्या व सर्वसामान्यांच्या जीवावर राजकारण करून त्याचा उपयोग अनेक राजकीय पक्षांनी घेतला. आमदारांची आणि खासदारांची पगारवाढीची पेन्शनचे खातेतोड समाजवादी सत्ता आणि विरोधकांना शेतकऱ्याच्या, विद्यार्थ्यांच्या आणि फडणवीस साहेब दरवेळेला नवा मुद्दा काढतात आणि चर्चेची हूल उडवून देतात. वक्फच्या जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही झाला आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट होईलच. पण तुर्तास फडणवीस साहेब स्वतःकडची चर्चा दुसरीकडे लोटून द्यायचा प्रयत्न करतायत आणि चर्चा ही जोरात आहे की भाजपच्या अंतर्गत आघाडीतले सगळे लोक मिळून फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढून देता येईल याचा जास्त प्रयत्न करतायत. मला वाटतं हा जास्त महत्त्वाचा. विश्व हिंदू परिषदेनं असं आवाहन केलंय की हिंदू खतरे में आहेत आणि म्हणून 2 मुलं जी आहेत ती जन्माला घातलेली आहेत. नाही, पण असं जर विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असेल की हिंदू खतरे में आहे, याचा अर्थ असा आहे की गेल्या 10 वर्षात मोदीजींनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही. याचा स्पष्ट अर्थ आहे की याच्यापेक्षा चांगली अवस्था ही 10 वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसची आणि इतर सरकार होती तेव्हा जास्त चांगली अवस्था होती. हा अजित पवार म्हणतात की लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तर आमच्या उमेदवारांचा मतदान करा असं सांगताय. एक्झॅक्टली आम्ही हेच म्हणतोय ना की त्यांना बहिणींशी काहीच देणं घेणं नाहीये. त्यांना जर बहिणींशी देणं घेणं असतं तर अंगणवाडी, आशा वर्कर किंवा जिल्हा परिषदेच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, विनाअनुदानितमध्ये काम करणाऱ्या शिक्षिका या सगळ्या सुद्धा त्यांच्या बहिणीच होत्या ना. मग त्या बहिणींचे हक्काचे पगार कुठे दिले? मुळात त्यांना त्यांची योजना ही लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी चालले ते सगळे प्रयत्न. असं म्हटलंय का मुख्यमंत्री पदासाठी विरोधात आम्ही निवडणूक लढवतोय तर चेहरा देण्याची गरज नाहीये. कोण कोण? पृथ्वीराज चव्हाण ते मी बाबा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा दिला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ता ठरवावा किंवा न ठरवावा हा सर्वथा विषय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे, पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. त्यावर मला असं वाटतं की आम्ही बोलून काही म्हणजे बोलणं उचित नसणार आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुल गांधीजी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सन्मान्य पक्षप्रमुख असतील, हे 3 नेते एकत्र बसून ठरवतील ना आणि ते ठरवतील त्यावेळेला अधिकृतरित्या आपल्यापर्यंत पोहोचवतील.